सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी मोठी बातमी। मित्रांनो, सुप्रीम कोर्टातून आला मोठा निर्णय। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश यांच्याकडून जाता जाता उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा हादरा। शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंच्या ताब्यात। सुप्रीम कोर्टातून आली मोठी अपडेट। मित्रांनो, बातमी जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नवीन डाव काय टाकला होता? कपिल सिब्बल, सर्वोच्च न्यायालयाचे ख्यातनाम पंडित वकील यांना नेमून ठाकरेंनी नवीन राजकीय खेळी करून भाजपला नामोहरम तर केलंच, परंतु एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील आपल्या ताब्यात घेण्यापाठीमागे उद्धव ठाकरेंचा नवा डाव काय होता? मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया। 6 खासदारांच्या बंडखोरीनंतरच यांचं देखील प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार असून त्या अगोदरच उद्धव ठाकरेंचा हा एकहाती विजय नेमका काय सांगतोय? महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देणार का? सविस्तर पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय। मित्रांनो, ही बातमी महत्त्वाची आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गेल्या 4 वर्षांपासून ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये लढली आणि या लढाईच्या पाठीमागे ठाकरेंचं सर्वस्व असलेलं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना ही पणाला लागली होती। जो धनुष्यबाण मातोश्रीवरती आजही देवाऱ्यात पूजला जातो, तो बाण शिवसेना शिंदेगडला गेला आहे। तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वतोपरी प्रयत्न केलेत आणि त्याचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या पक्षात। यामुळे शिंदे सेनेला हा पहिला मोठा हादरा असेल। मित्रांनो, पुढच्या 3 महिन्यामध्ये हा निकाल लागावा अशी सुप्रीम कोर्टाने गेल्या 6 महिन्यापूर्वी सर्वच वकिलांना आणि सर्वच न्यायाधीशांना सांगितलं होतं की पुढच्या 3 महिन्यात हा निकाल लागायला हवा। 3 महिने अखेर झाले, जुलै महिना उजळला आणि त्यानंतर याची सुनावणी अखेर सुरू झाली। अंतिम निकालावरती ठाकरेंची छाप पडत असतानाच 6 बंडखोर खासदार देखील आता घाबरलेत। ज्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी आपली नवीन रणनीती आखली, ज्या प्रकारे आमदारांनी पक्ष सोडला, सुप्रीम कोर्टामध्ये 40 आमदार अपात्र व्हावेत, हा उद्धव ठाकरेंचा याचिकेचा पहिला भाग होता। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंना पक्षाने चिन्ह दिलं, ही दुसरी याचिका उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात टाकली होती। त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची याचिका म्हणजे विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आपली तिसरी याचिका टाकली होती की राहुल नार्वेकरांना हा अधिकार कोणी दिला की शिवसेना एकनाथ शिंदेंना द्यावी? हा त्यांच्याकडे अधिकार नसताना एकनाथ शिंदेंच्या पारड्यात शिवसेना टाकणं ही खरंच न्याय होता का? या 3 याचिकांचा निकाल आता सुप्रीम कोर्टाच्या समोरच आहे आणि अखेर जाता जाता सुप्रीम कोर्ट या 3ही याचिकांवरती आपला निकाल, अंतिम निकाल देण्याच्या तयारीमध्ये आहे आणि उद्धव ठाकरेंनी तशा प्रकारची पावलं सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहेत। शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, शिवसेना आमदार अनिल परब, शिवसेना खासदार अनिल देसाई या तिघांवरती ही जबाबदारी दिल्लीत टाकली असून त्या दृष्टीनं तिथे आपण पावलं उचलावी। कपिल सिब्बल यांना जी माहिती लागेल ती माहिती आपण द्यावी, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी काल मातोश्रीवरून दिली। यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, सुप्रीम कोर्टात ज्या घडामोडी घडल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंचा हा विजय सुप्रीम कोर्टासाठी आणि अथांग शिवसैनिकांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो। कारण एकनाथ शिंदेंच्या हातात काही नसताना त्यांना पक्ष जाणं, धनुष्यबाण चिन्ह जाणं ही शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट गोष्ट होती। सामान्य शिवसैनिकांचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना जाणं, शिवसेना ही 4 अक्षराचा पक्ष, 4 अक्षराची शिवसेना, शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष एकनाथ शिंदेंच्या हातात जावा, या सगळ्या बाबी शिंदेंच्या विरोधात जाताना दिसत आहेत आणि अखेर मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये यावरती आता अंतिम सुनावणी याच महिन्याच्या 10 तारखेनंतर कोणत्याही तारखेला होईल असं सध्या सुप्रीम कोर्टातून कळालं आहे। आणि मित्रांनो, याच महिन्यात शिवसेनेच्या पक्षाचा, शिवसेनेच्या चिन्हाचा, निकालाचा अंतिम निकाल कुणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात आणि लवकरच हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल असं कपिल सिब्बल यांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं। म्हणूनच एकनाथ शिंदेंसाठी हा नक्कीच खूप मोठा धोका असेल।
जर ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर आमदार खासदारांचं भविष्य काळोखात जाईल आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नवसंजीवनी घेऊन आपला पक्ष पुन्हा एकदा बांधणी करतील. धन्यवाद.